जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, उद्या रस्ते ब्लॉक होतील, माणसं आग्यामोहळासारखी घोंगावतील. मराठा आरक्षणाची पदयात्रा आपल्या सर्वांच्या सहभागाने मार्गस्थ होत आहे. हा सोहळा आहे परिस्थितीने गांजलेल्या, शिक्षणासाठी आर्थिक विवंचनेने पछाडलेल्या आणि नोकरीपासून रोजगारापासून वंचित राहिलेल्या, पीडित असलेल्या मराठा समाजातील युवक विद्यार्थ्यांच्या यातनांचा यातना उत्सव म्हणजे ही उद्याची आरक्षण पदयात्रा आहे. मित्रांनो, यात्रेत सहभागी होण्याची तळमळ हळहळ प्रत्येकाच्या मनात आहे. एकूण मराठा समाजापैकी फक्त 3 कोटीच्या आसपास लोक मुंबईकडे कूच करतील असा अंदाज आहे. अनेक मराठा बांधव असे आहेत की ज्यांना रोज मजुरीचं काम मिळत नाही. त्यांचं आठवड्याचं उत्पन्न 1000-1200 रुपये आहे. कुणाचं महिन्याचं उत्पन्न 5-6 हजार आहे. अगदी काट्याच्या टोकावर प्रपंच करणारी ही माणसं या यात्रेत सहभागी होता येणार नाही म्हणून मनातून खचली आहेत. आपल्या परिस्थितीला दोष देत केविलवाणी बसली आहेत आणि पाहत आहेत. परंतु बंधूंनो, महाकाय वृक्षाच्या फांद्या आणि डोलारा वरून जेवढा दिसतो त्यापेक्षा 10 पटीने जमिनीखाली विस्तारलेला असतो, गाडून घेतलेला असतो. ती विस्तारलेली मुळं आणि खोडं म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. प्रत्यक्ष जरी सहभागी नसलात तरी तुम्ही सहभागी आहेत. पदयात्रा सुरू झाल्यापासून ते मुंबई पोहोचेपर्यंत फक्त दिवसातला 1 तास वेळ द्या. ही गर्दी पाहून जसे रस्ते ब्लॉक होतील तशी सोशल मीडियाची गती देखील संत झाली पाहिजे. मराठ्यांच्या गतीपुढे जगाची इंटरनेटची गती देखील थांबली पाहिजे, हँग झाली पाहिजे. एवढ्या संख्येनं एकाच वेळी सोशल मीडियावर या आणि या पदयात्रेला समर्थन द्या. एवढं मात्र प्रत्येक माणूस करू शकतो. फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब गच्च भरलं पाहिजे. दिवसातून रोज 1 तास या माध्यमातून तुम्ही मराठा आरक्षण यात्रेमध्ये सहभागी व्हा. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.